विटा पोलिसांचा खडा पहारा तर बालगोपाळांनी सुद्धा रंगपंचमीचा घेतला आनंद। रंगपंचमी दरम्यान हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांनी पोलीस दिसताच धूम ठोकली। वाहतूक पोलिसांनी सुद्धा वेळप्रसंगी अनेक दुचाकीवरून धूम ठोकणाऱ्यांवर कारवाई करावी लागली। अनेक ठिकाणी गाणी लावून रंगपंचमी साजरी। रंग सोहळा शांततेत। विटा प्रतिनिधी। विटा शहरातील जुना गावभाग, मारुती मंदिर तसेच कराड रोड, मायणी रोड, खानापूर रोड, सांगली रोड व अन्य ठिकाणी रंगपंचमी निमित्त विटा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विपुल पाटील साहेब यांच्या आदेशानुसार विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी विटा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। तर सकाळपासूनच बालगोपाळांनी रंगपंचमीच्या निमित्ताने रंगाची उधळण करताना दिसून येत होते। तर काही ठिकाणी दुचाकीवरून सुसाट वेगाने रंगाची उधळण व हुल्लडबाजी करत जाणाऱ्या दुचाकी चालकांना मात्र चांगलाच वाहतूक पोलिसांनी समाचार घेतला। तर विटा शहरात सतत विटा पोलीस पेट्रोलिंग करत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा, रंगपंचमी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगाने पोलिसांनी करडी नजर ठेवली होती। काही ठिकाणी हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना समज देऊन सोडण्यात आले। काही ठिकाणी धार्मिक गाणी लावून रंगपंचमीचा गाणी लावून रंगाची उधळण कार्यकर्ते करत होते, तर काही ठिकाणी नाचत तल्लीन होऊन गेले होते। विटा बसस्थानक परिसर, खानापूर रोड येथे सुद्धा सर्व तरुण युवक रंग खेळण्यात मग्न होते। विटा शहरात सर्वत्र रंगाची फक्कीची पोती खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून आली। तर असला उन्हाचा पहारा असताना सुद्धा तरुण युवक रस्त्यावर रंगपंचमी खेळताना दिसून येत होता। कोणताही अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगाने विटा पोलिसांनी मात्र विटा शहरात विविध मार्गावर विविध ठिकाणी बंदोबस्त ठेवला होता। विट्यातील सर्व धार्मिक स्थळांच्या ठिकाणी पोलिसांचा खडा पहारा होता। अनोळखी व्यक्तीच्या अंगावरती रंग टाकल्यास काही ठिकाणी पोलिसांनी अशा टोळक्यांना खडसावले व समज दिले। महिलांनी हे आज रंगपंचमीच्या निमित्ताने सर्व महिला एकत्रित येऊन रंगपंचमी सण साजरा केला। मात्र काही ठिकाणी आचारसंहिता लक्षात घेता तरुण युवकांनी पोलीस प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन केले। विटा प्रतिनिधी शिराज भैया शिकलगार। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।